मित्रांनो आता वाजलेले आहेत शार्प 12:00:00 आणि आज आहे 30 ऑक्टोबर म्हणजेच माझ्या भावाचा बर्थडे. Guess guys who is here? This all. कैसा लगा भाई? मस्त. बैठने के लिए ये नहीं कुछ. Happy birthday. Oh my god. तर रात्रीचं सेलिब्रेशन पण सकाळी आम्ही जात आहे रायगड. Mala fama, se la pasan diciendo que soy mala, porque no me aguanto drama de nada. Más si vienes a mi cama, a mi cama. मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि पाऊस पण पडत आहे बाहेर. खूप खतरनाक पाऊस सुरू आहे आणि सकाळचे 6 वाजता उठून आम्ही सगळं केलं आणि आत्ता होते 7:30. सो आम्ही इथून निघणार रायगड. बाई तोरो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी अन आला धादिस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी कारी नये वापशी नये वाना. मित्रांनो इथं मी संदेश म्हणून थांबलो होतो आणि अख्खा कॅमेरा वल्ला झाला आमचा, एवढा पाऊस पडतो इथं. आणि इथं एक तळ आहे जो एवढा भरलाय की अर्धे जे झाड आहेत ते त्यात वाहून गेले. आणि इथं तर नेटवर्कचा काय आता पता नाही, कारण की आपण आलेले आहोत कोकणच्या डिस्ट्रिक्टकडे आणि इथं सगळे गड फॉग झाले, काहीच दिसत नाही आम्हाला नीट. अर्धा गड दिसतो, फॉग एवढा, आकाश खाली आले. आपण आलेलो आहोत रायगडला. हम रोपवे आपल्या जस्ट समोर आहे, इथं बघू शकता तुम्ही. मित्रांनो दिस इज लिटरली खूप भारी. मित्रांनो वी हॅव एंटर्ड रायगड आणि रायगडमध्ये पे अँड पॅक करायचं 100 रुपीज फॉर 4 व्हीलर कार. आणि इथं खूप सारे दुकानं आहेत तिथं तुम्हाला कपडे भेटतील. आणि इथं एक शॉपीसाठी रायगड रोपवेचे एका चक्राने हे केलेलं आहे, शो केलेला आहे. आणि इथं आतमध्ये वेटिंग असते, इथं तिकीट्स दिलेले आहेत, तिकीट बुक करू शकतो तुम्ही. इथं वॉशरूमला जायला 5 रुपये लागतात आणि 5 रुपयांनी एक टोकन भेटतं आपल्याला. ते टोकन इन्सर्ट करायचं आणि खूप मोठी प्रोसेस आहे पण एकदम न्यू ॲडव्हान्स आहे.
मित्रांनो इथे वेटिंग साठी आहे रोपवेचे जे जेणे जेणे जाणार ते वेटिंग आहेत, जास्त वेळ नाही लागत. मित्रांनो आम्ही एवढ्या वरी आलो, लिटरली आम्हाला म्हणजे लाईक मी तर लई घाबरलो. महाराज गणपती गजापती प्रजापती भूपती अष्टवदान प्रेक्षित प्रौढ प्रताप पुरंदर शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी हर हर. रोपवेच्या बाहेर आल्यावर इथं खूप सारे टूर गाईड असतात. तिथून आम्ही एक टूर गाईड घेतला. आमच्यासोबत अजून एक फॅमिली होती, लाईक फिरायला आली इथं रायगडला, तर आम्ही दोघांनी मिळून टूर गाईड घेतला ठरवायचं. एका टूर गाईडचे 1000 रुपये. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तुमचं सर्वांचं शिवतीर्थ किल्ले राजधानी रायगडावरती सरशी स्वागत आहे. बघा, या अगोदर राजधानीचा रायगड किल्ला पाहिला असेल, नसेल पाहिला तर राजधानी रायगडाची प्रत्यक्षात ओळखणे भेट. तुम्ही रोपवेने वरती आलात, 5 मिनिटात बसून गडावरती आलात. पायऱ्याने आला असतात 2350 पायऱ्या, 2 तास गडावर यायला लागते. गडाची पुढील बाजू होळीच्या माळापर्यंत आपण जाणार आहोत. गडाचा हा पूर्ण परिसर हा 1200 एकर किल्ला आहे. पूर्ण गड फिरायला 3 दिवस लागतात. बघा, त्यामध्ये 350 इमारती आहेत, 11 तलाव आणि 84 मोठे पाण्याचे हौद आहेत. त्यातला अति महत्वाचा बाल्य किल्ला माझ्यासोबत आपण 1 तासाभरामध्ये पाहू शकता. त्याला महत्वाचा बाल्य किल्ला म्हटला तर. गडाची उंची समुद्र सपाटीपासून 2851 फूट आहे. गाडी पार्किंग केली तिथून इथपर्यंत गडाची उंची 1375 फूट. बैठे डोंगर दिसतो बघ, इथून ब्रिटिशांनी तोफाचा मारा केला 1818. पहिली महिने गडावरची दारुगोळ्यांची कोठार, उद्वस्ती मूर्ती म्हणजे गडावरची इमारतींची नाचूस केली. बघ, हे समोर खाली भिंतीचे लोक गेले पलीकडे, हे मंत्र्यांचे घर, राष्ट्रप्रधान, हे वरती 5 वाटे खाली 3, आणि हे पूर्ण जावळीचं खोरं. या जावळी खोऱ्याची एक म्हण आहे, इतिहासामध्ये ऐकली असेल किंवा नसेल तर आता ऐका. एक वेळेस अस्वलाच्या केसात आपल्या डोक्यातले ऊस सोडलेले सापडेल, परंतु त्या घनदाट जंगलात बलाढ्य न्याहाचा मोकाट सोडलेला हत्ती कधी सापडू शकत नाही. अशा वेळी पूर्णपणे घनदाट जंगल. या सह्याद्रीच्या रांगा 4 बाजूने गोल राहून रायगडाला वेढले, परंतु रायगडाचं वैशिष्ट्य आहे कोणतीच सह्याद्रीची रांग रायगडाला जॉईन नाही, सेपरेट डोंगर आहे. म्हणून राजाने राजधानीसाठी रायगडाची निवड केली. धुकण असेल, वातावरण चांगलं असेल तर रायगडावरून 8 गड किल्ले दिसतात. राजगड, तोरणा, प्रतापगड, महाबळेश्वर, मकरंदगड, सोनगड, मानगड, लिंगाणा अशा 8 गड किल्ल्यांचं रायगडावरून दर्शन होते. आता आपण पायऱ्या चढतोय, आता बनवले पायऱ्या 2007 ला समोरच्या पायरीपासून जुनं बांधकाम येतं. आता आपण वरती जाऊ, माहिती पूर्ण बाल्य किल्ले जाऊया. दरवाजा पायी येताना पाहायला मिळतो, त्याचं नाव महादरवाजा. पूर्वीच्या काळात मेणा आणि पालखी हे 2 प्रकार राहायचे. मेणा कवर, पालखी ओपण. मेणा म्हणजे राजांच्या राण्या किंवा राजघराण्या की स्त्रिया मेन्यात बसून गडाच्या पुढील बाजूला बाल्कनी, नंतर तुम्हाला दाखवण्यात येते तिकडे राणे संध्याकाळच्या वेळी बसायला जायच्या, म्हणून इतिहासामध्ये मेणा दरवाजा. या दरवाजेपासून सरळ या आडवी गेली भिंत आहे, या भिंतीला 6 दरवाजे, 6 दालने आहेत. हे राण्यांचे महाल. छत्रपतीवरती एक 5 गाव लागलं बघा, तिथे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या सेवेला खाली पुतळा बाहेर सर्व राण्यांची नावं सांगतो. सईबाई, स्वैराबाई, काशीबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, गुणवंतबाई, पुतळाबाई, सगुणाबाई. स्वराज्यामध्ये सैनिक कमी होते, स्वैरसंबंध वाढावा म्हणून राजांनी नामावंत सरदारांच्या मुलींची लग्न केली. पाऊस सुरू झाला. इथं राण्यांचे घर आहे. इथं राहण्याचं नंतर 3रा, 4था, 5वा आहे. पालखी दरवाजा आहे तो. की जय. या पाठच्या भिंतीपासून, या भिंतीपासून समोर बघा आडवी खिडक्यांवाली भिंत दिसते समोर बघा. 350 वर्ष पूर्ण झाले. ते मेन ठिकाण, पवित्र ठिकाण दरबारात आपण जाणार आहोत. त्या भिंतीपर्यंत आपल्या छत्रपती शिवरायांचा हा राहता राजवाडा होता बघा. आणि याच वाड्यात आपल्या महाराजांचं निधन झालं 50व्या वर्षी 3 एप्रिल 1680 ला. मराठी तारीख आहे चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती. शनिवारी दुपारी 12 वाजता आपल्या राजांचं निधन. हा पहिल्या चौथरा आहे ना, हे मुख्य बेडरूम, इथे निधन झालं. इथे कोणत्या जागेवर त्याला असं नोंद नाही. इथून पुढे 2 किलोमीटरवर पुढे आहे जगदीश्वराचं मंदिर. पुढे दिसतं कोपऱ्यामध्ये बघा जगदीश्वर मंदिर. हे मंदिर इथे पाहिलं तर मस्जिद सारखं दिसतं बघा. मोगलांनी मंदिराची नासधूस तोडफोड करू नये, बाहेरून आकार मस्जिद सारखा. आतमध्ये शिवलिंग, शंकराची पिंड. या मंदिरात कविभूषण अशी असे की इंद्रजिमी जुंबपर, बाडवसु अंबपर, रावण असे धंबपर, रघुकुल राज है. पौणपरी बहापर, संबुरती नहापर, ज्योशस्त्र जहापर, रामदूज राज. तेज तमा अंशपर, कन्नजिमे कंसपर, तुंबलेंची वंशपर, शेर शिवराज है, शेर शिवराज. आणि मंदिराच्या पुढील बाजूला महाराजांची समाधी. मंदिराची माहिती पुढे सांगण्यात वाड्यात अशी 4 चौथरे आहेत. प्रत्येकाची माहिती त्या ठिकाणावर तुम्हाला सांगतो. समोर बघा, विटांचं बांधकाम केलेली.
की आपल्या महाराजांच्या काळामध्ये 7 मजली इमारत होती बघा, 4 मजली पडली, आता 3 मजली विजयस्तंभ. राजे कोणता गड किल्ले जिंकून आलेला याच्यावर पहिल्या भागवत कट करायचे म्हणून इतिहासामध्ये विजयस्तंभ. खाली खिडक्यांना डिझाईन वाला दगडामध्ये तो गोलाकार बघा समोर. राण्यांची बाल्कनी, मेण्या दरवाजा पाहिलेला, तिथून 6 राण्या संध्याकाळची वेळी मेण्यात बसून तिथे हवेशीर बसायला यायच्या. आणि अशीच बघा वरती दगडामधली ती खिडक्या बंद केली बघा समोर वरती, ही महाराजांची बाल्कनी. संध्याकाळचे राजे ते हवेशीर बसायचे. 6 जून 1674 ला शनिवारी सकाळी पहाटे 5 वाजता झाला बघा. तो आतमधला राजसभा म्हणजे राजदरबार. आपण सर्वांनी राजांच्या राज्याभिषेकाचं छायाचित्र पाहिले असेल. छायाचित्रात पुढील बाजूला हे टोपी आहे केंद्रीय ऑक्सिजन पायी चढून गडावर राजांच्या राज्याभिषेकाला आला बघा. हे गेटचं नाव नगारखाना. त्या काळात नगारखान्याच्या बाहेर पुढील बाजूला त्या काळात राजांच्या राज्याभिषेकाला येणाऱ्यांच्या पाहुण्यांच्या स्वागताला 2 हत्ती आणि 2 घोडे सजवलेले. इंग्रज म्हणतो मी 2 पायाचा माणूस, माझी पायी येताना खूप दमछाक झाली. तर राजांनी बलाढ्य देहाचे 4 पायाचे हत्ती गडावर आणले असतील कसे. आपल्या राजांनी हत्तींची छोटी पिल्ला असताना पालखीत बसवून गडावर आणली होती. काही छोट्या बसून मोठ्या करता येतं, मोठ्या बसून कधीच छोटा करता येत नाही बघा. एका हत्तीची वाढ 4 वर्षामध्ये कंप्लीट होते आणि गडाची बांधकाम 4व्या वर्षी चालू होती. हत्तींचा उपयोग काय करायचा ही राजांची दूरदृष्टी बघा. सिंहासनाखाली समोर एक लाकडी बॅरिकेड आहे समोर. नंतर गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती प्रौढ प्रताप पुरंदर शस्त्र अस्त्र शास्त्र पारंगत श्रीमंत सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महा ओ माय गॉड. गॅरंटी देते. मग तुम्हाला बक्षीस काय पाहिजे मागा, सोनं नाणं हत्ती घोडे जहागिरी. ते बोलते तिथलं मला काहीच नको. तुम्ही ज्याच्यावेळी रायगडावरती असाल त्या त्यावेळी या मंदिराच्या दर्शनाला याल. तिथल्या मंदिराच्या एका पायरीला माझं नाव राहील आणि त्या नावावर तुमचा पाय पडेल. म्हणून घेऊ चिंतोकरांचं इकडे नाव आहे. हा हळूहळू सगळी गर्दी चालल्या तरी तुम्ही बघू शकता. इथं पहिलं खूप गर्दी होती, आता गर्दी नाही आहे. तिथं गर्दी आहे कारण की खूप लोक जस्ट आत्ता आलेत 2-3 तासाबद्दल. सो आम्ही जात आहे रोपवेकडे. मित्रांनो कृपया इथं कचरा न करावे. मित्रांनो काय खतरनाक व्ह्यू होता इथून. लय भीती वाटत होती पण लय खतरनाक व्ह्यू. मित्रांनो रायगडला जाताना जे मजा होती, जे गर्दी होती आणि वापस येताना सुनसान शिरोपे. मग काय नाही आम्ही मग खाली आलो आणि त्यानंतर तिथं 5:30लाच खूप संध्याकाळ झाली आणि त्यानंतर आम्ही गेलो डिनर करायला कारण की आज भाऊचा बर्थडे होता. मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग. अँड मला माहिती की हे जो आपला आमचा जो दिवाळी व्लॉग होता त्याचा पार्ट 2 मी लवकरच पाठवेल, पण भावाचा बर्थडेचा पहिला होता पहिला भेटलो. अँड थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज स्टे ट्यून.